Hello students, welcome to the next part of the chapter halogen derivative. याच्या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण SN1 SN2 मेकॅनिझम जे ते डिटेल्समध्ये फिनिश केलेलं होतं. या लेक्चरमध्ये आपल्याला सायलेंट फीचर जे आहेत ती पाहायचे आहेत. SN2 मेकॅनिझम याच्या अगोदर आपण सायलेंट फीचर बघूया. ज्यावेळेस आपण SN2 मेकॅनिझम पाहिलं होतं त्याच वेळेस बऱ्यापैकी सायलेंट फीचर जे आहेत त्या एक्सप्लेन केलेलीच आहेत. जर त्यातनं काही रिमेनिंग राहिलं असेल तर ते आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे. तर सायलेंट फीचर स्टडी करण्याच्या अगोदर SN2 मेकॅनिझमचा व्हिडिओ जर पाहिला असेल तर ते SN2 मेकॅनिझम जे आहे ते डोळ्यासमोर अगोदर आणा, म्हणजे तुम्हाला सायलेंट फीचर जे आहेत पटपट त्या ठिकाणी अंडरस्टँड होतील. आता पहिलंच त्या ठिकाणी सायलेंट फीचर आपल्याला बघायचं आहे. हे जे SN2 मेकॅनिझम जे आहे ते किती स्टेपमध्ये आहे. SN2 मेकॅनिझम जर पाहिलं तर हे एकाच स्टेपमध्ये हे मेकॅनिझम आहे. SN2 म्हणजेच काय, सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक बायोमॉलिक्युलर रिॲक्शन. आणि या सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक बायोमॉलिक्युलर रिॲक्शन जे आहे ती एकाच स्टेपमध्ये त्या ठिकाणी कॅरीड आउट होते. याच्यामध्ये सायमल्टेनियस बॉन्ड जो आहे तो ब्रेक होतो आणि सायमल्टेनियस त्या ठिकाणी नवीन बॉन्ड जो आहे तो फॉर्म होत असतो. या ठिकाणी बघा एक्सप्लेन केलेलंच आहे. सिंगल स्टेप मेकॅनिझम विथ सायमल्टेनियस बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड फॉर्मिंग, हे तुम्हाला मी मेकॅनिझममध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. या ठिकाणी जर बघितलं तर इथं ट्रान्झिशन स्टेट दिसते. या ट्रान्झिशन स्टेटमध्ये हा OH आणि कार्बन बॉन्ड फॉर्म होतो आहे आणि कार्बन आणि Br बॉन्ड जो आहे तो त्या ठिकाणी एकाच वेळेस त्या ठिकाणी ब्रेक होतो आहे. म्हणजे सायमल्टेनियस बॉन्ड जो आहे तो नवीन हा OH कार्बन बॉन्ड तयार होत असतो आणि सायमल्टेनियसली त्या ठिकाणी हा कार्बन आणि Br बॉन्ड जो आहे तो ब्रेक होत असतो. ठीक आहे. म्हणून ही जे आहे ती एकाच स्टेपमध्ये रिॲक्शन कॅरीड आउट होते. एकच ट्रान्झिशन स्टेज त्या ठिकाणी या मेकॅनिझममध्ये आहे. ठीक आहे. आता दुसरं जे सायलेंट फीचर जे हे सुद्धा एक्सप्लेन केलेलं आहे. बॅकसाईड अटॅक ऑफ न्यूक्लियोफाईल SN2 मेकॅनिझममध्ये नेहमी बॅकसाईडने अटॅक करत असतो. म्हणजे लिव्हिंग ग्रुपच्या अपोजिट साईडने हा त्या ठिकाणी काय करत असतोय तर त्या कार्बनवरती अटॅक करत असतो. ठीक आहे. आता हा बॅकसाईड अटॅक ज्यावेळेस होतो त्यावेळेस हा लिव्हिंग ग्रुप जो आहे तो लिव्हिंग ग्रुप हा ब्रेक होत कार्बन आणि तुमचा लिव्हिंग ग्रुप याच्यामधला बॉन्ड जो आहे तो ब्रेक होत असतो आणि बॅकसाईडने त्या ठिकाणी हा न्यूक्लियोफाईल आणि कार्बन याच्यामध्ये बॉन्ड जो आहे तो बॉन्ड फॉर्म होत असतो. का तर या ठिकाणी बॅकसाईडला स्टेरिक रिपल्शन जे आहे ते कमी राहतं. म्हणजे बल्कियर ग्रुप नसल्यामुळे त्या ठिकाणी हा रिपल्शन जे रिपल्शन बॅकसाईडला हे कमी असतं. थोडक्यात काही तर मेकॅनिझममध्ये जर बघितलं तर हा जर OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप एक्झॅक्टली कुठं आहे, या लिव्हिंग ग्रुपच्या पाठीमागच्या साईडला, आणि हा पाठीमागून त्या ठिकाणी अटॅक करतो आहे. इकडं जर बघितलं तर हा हायड्रोजन ॲटम आणि हायड्रोजन ॲटम बल्कियर ग्रुप त्या ठिकाणी कमी आहेत. म्हणजे रिपल्शन हे जे हायड्रोजन ॲटम जे आहेत हे याला रिपल्स करणार नाहीत. रिपल्शन कमी असल्यामुळे बॅकसाईडने अटॅक जो आहे तो इझिली होतो SN2 मेकॅनिझममध्ये. आणि दुसरा जो पॉईंट आहे तो सुद्धा मी एक्सप्लेन केला होता. फ्रंट साईडने अटॅक जे आहे ते SN2 मेकॅनिझममध्ये पॉसिबल नाही. हा ब्रोमिन जर बघितलं, हा लिव्हिंग ग्रुप जो आहे तो लिव्हिंग ग्रुप मोठा असल्यामुळे येणाऱ्या न्यूक्लियोफाईलला म्हणजे OH मायनसला त्या ठिकाणी इझिली अटॅक करून देत नाही. या कार्बन ॲटमवरती इझिली अटॅक करून देत नाही. त्यामुळे हा फ्रंट साईड अटॅक जो आहे तो फ्रंट साईड अटॅक याच्यामध्ये पॉसिबल नाही. बल्कियर ग्रुप त्या ठिकाणी रिपल्स करत असतो येणाऱ्या न्यूक्लियोफाईलला. म्हणून त्या ठिकाणी फक्त आणि फक्त याच्यामध्ये SN2 मेकॅनिझममध्ये बॅक साईड अटॅक जो आहे तो बॅक साईड अटॅकच फक्त पॉसिबल आहे. फ्रंट साईड अटॅक याच्यामध्ये पॉसिबल नाही. हे मेकॅनिझम आपण पाहिलेलं आहे. मेकॅनिझम राईटसुद्धा केलं होतं, तुम्हाला लक्षात येत असेल ते मेकॅनिझम. ठीक आहे. द सेकंड सायलेंट फीचर झालं द न्यूक्लियोफाईल अटॅक्स द कार्बन अंडरगोईंग सबस्टिट्यूशन फ्रॉम द साईड opposite to that of the living group. This is to avoid steric repulsion. Steric repulsion अवॉइड करण्यासाठी हा बॅकसाईडने अटॅक करतो. अँड इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन बिटवीन द इनकमिंग न्यूक्लियोफाईल अँड लिव्हिंग ग्रुप, जे मी सांगितलेलं आहे तेच त्या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट पुढचं जे सायलेंट फीचर आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर ट्रान्झिशन स्टेट जे इन द ट्रान्झिशन स्टेट द न्यूक्लियोफाईल अँड लिव्हिंग ग्रुप आर बॉन्डेड टू द कार्बन ॲटम विथ पार्शल बॉन्ड अँड कॅरी पार्शल निगेटिव्ह चार्ज. आता यामध्ये जर बघितलं तर हा न्यूक्लियोफाईल येणारा आणि बाहेर पडणारा हा लिव्हिंग ग्रुप याच्यावरती जो चार्ज असतो तो कोणता राहतो तर पार्शल निगेटिव्ह चार्ज आहे. तो पार्शल निगेटिव्ह चार्ज त्या ठिकाणी राहतो. आणि हा पार्शल निगेटिव्ह चार्ज आहे तो कसा राहतो, डिफ्यूज राहतो. इकडं त्या ठिकाणी थोडासा या ब्रोमिनवरती पार्शल निगेटिव्ह चार्ज राहतो आणि इकडे ह्या येणाऱ्या
OH मायनसवरती सुद्धा त्या ठिकाणी काय राहतो, पार्शल निगेटिव्ह चार्ज राहतो. हे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं. दोन्ही पण बॉन्ड जे आहेत, हे दोन्ही पण बॉन्ड जे आहेत ते कसे राहतात, तर पार्शल बॉन्ड राहतात. आणि हे जे लिव्हिंग ग्रुप असेल किंवा न्यूक्लियोफाईल असेल, या दोघांच्यावरती त्या ठिकाणी काय राहतो, तर पार्शल निगेटिव्ह चार्ज राहतो. हे फक्त त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता नेक्स्ट जे चौथा जो सायलेंट फीचर आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं, द ट्रान्झिशन स्टेट कंटेन्स पेंटा कोऑर्डिनेट कार्बन हॅव्हिंग 3 सिग्मा बॉन्ड्स इन वन प्लेन taking bond angle of 120 with each other and 2 partial covalent bonds along a line perpendicular to this plane. आता यामध्ये जर बघितलं तर पेंटा कोऑर्डिनेट स्टेट जे ती कार्बनची त्यांनी इथे एक्सप्लेन केलेली आहे. पेंटा कोऑर्डिनेट स्टेट म्हणजेच काय, कार्बन ॲटमच्या सभोवताली जर बघितलं तर काय दिसतंय, तर 3 परफेक्टली कोव्हॅलंट बॉन्ड आहेत आणि 2 जे आहेत ते 2 पार्शियल बॉन्ड आहेत. हे अगोदर लक्षात घ्या. ही ट्रान्झिशन स्टेट आहे. या ट्रान्झिशन स्टेटमध्ये 3 परफेक्ट कोव्हॅलंट बॉन्ड आहेत आणि 2 जे आहेत ते 2 पार्शियल बॉन्ड आहेत. ठीक आहे. आता हे कोव्हॅलंट बॉन्ड जे आहेत ते कोव्हॅलंट बॉन्ड जर बघितलं तर ह्या हायड्रोजन्स बरोबर त्या ठिकाणी हे कंप्लीट कोव्हॅलंट बॉन्ड जे आहेत ते फॉर्म केलेले आहेत आणि 2 राहिलेले जे ते पार्शियल बॉन्ड आहेत. हे फक्त त्या पेंटा कोऑर्डिनेट स्टेटमध्ये सांगितलेले आहे. ठीक आहे. आता यामध्ये ह्या पेंटा कोऑर्डिनेट स्टेटमध्ये जर बघितलं तर त्यामध्ये अजून काय सांगितलेलं आहे त्यांनी, तर बॉन्ड अँगल जो आहे तो बॉन्ड अँगल किती राहतो याच्यामध्ये, हा हायड्रोजन ॲटम आणि हा हायड्रोजन ॲटम 120 डिग्री हा बॉन्ड अँगल राहतो. कुठले, हा हायड्रोजन ॲटम आणि हा हायड्रोजन ॲटम याच्यामध्ये किती राहणार बॉन्ड अँगल, तर 120 डिग्रीज त्या ठिकाणी बॉन्ड अँगल राहणार आहे. म्हणजे हायड्रोजन ॲटमच्या मधला जो अँगल असेल तो अँगल किती राहतो आहे 120 डिग्री आणि जे पार्शियल बॉन्ड जे आहेत ह्या पार्शियल बॉन्डमध्ये अँगल जर बघितलं तर काय दिसतो आहे 180 डिग्री हा बॉन्ड अँगल त्याच्यामध्ये राहतो आहे. एकमेकाच्या अपोजिट साईडला आहेत आणि ते पार्शियली त्या ठिकाणी डिफाईन केलेलं आहे. हे त्याच्यामध्ये फक्त सांगितलेलं आहे. नेक्स्ट जो आहे त्याच्यामध्ये पुढचं काय सांगितलेलं त्यांनी, when SN2 reaction is brought about at a chiral carbon in an optically active substrate, म्हणजे ऑप्टिकली ॲक्टिव्ह ज्यावेळेस सबस्ट्रेट असेल त्यावेळेचं त्या ठिकाणी स्टेटमेंट त्यांनी सांगितलेलं आहे. ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टन्स असल्यानंतर ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी या अगोदर एक्सप्लेन केली आहे. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी म्हणजेच काय, तर ज्यावेळेस कार्बन ॲटम हा 4 वेगवेगळ्या ग्रुप्सना किंवा ॲटम्सना त्या ठिकाणी कनेक्ट असतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्या कार्बन ॲटमला आपण काय म्हणतो आहे कायरल कार्बन ॲटम आणि त्या मोलिक्युलला पर्टिक्युलरली आपण काय म्हणतो आहे ऑप्टिकली ॲक्टिव्ह मोलिक्यूल किंवा ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्ट्रेट म्हणतो. आता त्या केसमध्ये द प्रोडक्ट इज फाउंड टू हॅव अपोजिट कॉन्फिगरेशन compared to that of the substrate. In other words, SN2 reaction is found to proceed with inversion of configuration. This is like a flipping of an umbrella. It is known as Walden inversion. The inversion in configuration is the result of backside attack of nucleophile. म्हणजे तेच काय सांगितलेलं मागाशी इथं आपण जे बघितलं बॅकसाईड अटॅक ऑफ न्यूक्लियोफाईल. ज्यावेळेस बॅकसाईडने अटॅक होतो, काय म्हणतो आहे बघा, ज्यावेळेस बॅकसाईडने अटॅक होतो त्यावेळेस कॉन्फिगरेशन जे हे सुद्धा मी एक्सप्लेन केलं आहे. कॉन्फिगरेशन जे ते कॉन्फिगरेशन कोणतं मिळतं याच्यामध्ये इन्व्हर्जन कॉन्फिगरेशन मिळतं आणि हे इन्व्हर्जन कॉन्फिगरेशन ज्यावेळेस मिळतं त्यावेळेस त्याला वाल्डन्स इन्व्हर्जन असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, वाल्डन्स इन्व्हर्जन. आता हे वाल्डन्स इन्व्हर्जन जे या वाल्डन्स इन्व्हर्जनमध्ये जर बघितलं तर ऑप्टिकली ॲक्टिव्ह ज्यावेळेस सबस्ट्रेट असेल त्यावेळेस हे वाल्डन इन्व्हर्जन जे ते वाल्डन इन्व्हर्जन त्याला त्या ठिकाणी त्यांनी कन्सिडर केलेलं आहे. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. थोडक्यात काय, ज्या वेळेस एखादं ऑप्टिकली ॲक्टिव्ह मॉलिक्यूल हा रिॲक्ट होतो रिएजंट बरोबर किंवा न्यूक्लियोफाईल बरोबर त्यावेळेस त्या ठिकाणी इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशनच मिळणार. पण हे इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन जे त्या इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशनला त्या ठिकाणी काय म्हणलं जातं, वाल्डन्स इन्व्हर्जन असं म्हणलं जातं. याच्यावरती एक क्वेश्चन जो आहे तो CETला किंवा नीटला विचारला जातो. हे एक लक्षात घ्या. ठीक आहे. तर हे सायलेंट फीचर जे आहेत हे सायलेंट फीचर्स आपले या ठिकाणी फिनिश झालेले आहेत. याच्यामध्ये काय अडचण असेल शंका असेल तर विचारा. ठीक आहे.
सायलेंट फीचरचा भाग आपला SN2 रिॲक्शन मेकॅनिझमचा इथं फिनिश होतो आहे. पुन्हा एकदा बघा, रिपीट करतो काय काय सांगितले आहे सायलेंट फीचर्समध्ये. पहिला पॉईंट, स्टेप किती आहे तर एकच स्टेप आहे. सायमल्टेनियस बॉन्ड ब्रेक होतो आणि सायमल्टेनियस बॉन्ड फॉर्म होतो त्या स्टेपमध्ये. देन सेकंड पॉईंटमध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी, तर न्यूक्लियोफाईल जो आहे तो अटॅक करताना नेहमी SN2 रिॲक्शन मेकॅनिझममध्ये बॅकसाईडनेच अटॅक करतो. देन तिसरा पॉईंट त्यामध्ये कोणता सांगितलेला आहे, ट्रान्झिशन स्टेट जे आहे त्या ट्रान्झिशन स्टेटमध्ये न्यूक्लियोफाईल आणि लिव्हिंग ग्रुप जे आहेत हे त्या ठिकाणी कार्बन ॲटमला पार्शल बॉन्डने कनेक्ट असतात आणि त्याच्यावरती पार्शल निगेटिव्ह चार्ज जो आहे तो लिव्हिंग ग्रुप आणि तुमचा न्यूक्लियोफाईल त्याच्यावरती पार्शल निगेटिव्ह चार्ज असतो. देन फोर्थ त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे सायलेंट फीचर, कार्बन ॲटम जो आहे तो पेंट्या कॉर्डिनेट असतो. म्हणजे पेंट्या कॉर्डिनेट म्हणजे काय, थोडक्यात 5 त्या ठिकाणी बॉन्ड असतात, त्यामधले 3 सिग्मा बॉन्ड असतात आणि 2 जे राहिलेले आहेत ते पार्शल बॉन्ड असतात. आणि जे सिग्मा बॉन्ड जे आहेत 3 सिग्मा बॉन्ड्स त्यामध्ये बॉन्ड अँगल किती राहतो 120 डिग्री आणि जे पार्शल बॉन्ड जे आहेत हे एकाच लाईनमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी त्याचा बॉन्ड अँगल जो आहे तो 120 डिग्री त्या ठिकाणी 180 डिग्री त्यांचा बॉन्ड अँगल राहतो. ठीक आहे. आणि पाचवा जो पॉईंट त्या ठिकाणी सायलेंट फीचरमध्ये सांगितलेलं आहे तो म्हणजे काय, तर यामध्ये जे कॉन्फिगरेशन मिळतं ते इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन मिळतं बॅकसाईडने अटॅक केल्यामुळे. तो त्या ठिकाणी एक्झॅक्टली लिव्हिंग ग्रुपच्या अपोजिट साईडला जाऊन त्या ठिकाणी प्लेस होतो, म्हणून त्या कॉन्फिगरेशनला आपण काय म्हणतो, इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. आणि ऑप्टिकली ॲक्टिव्ह ज्यावेळेस सबस्ट्रेट असेल त्यावेळेस जे तुमचं कॉन्फिगरेशन मिळतं किंवा थोडक्यात काय कॉन्फिगरेशन जे मिळतं इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन, त्याला दुसरं नाव काय दिलेलं आहे, वाल्डन्स इन्व्हर्जन. हे एक त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. वाल्डन्स इन्व्हर्जन कधी मिळणार आहे तर ज्यावेळेस बॅकसाईडने अटॅक करू त्यावेळेसच हे वाल्डन इन्व्हर्जन मिळतं किंवा इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन जे आहे ते त्याच्यामध्ये फॉर्म होतं. ठीक आहे. SN2 मेकॅनिझमचं हे आपली सायलेंट फीचर जे आहे ते फिनिश झालेलं. SN2 मेकॅनिझम पुन्हा एकदा बघा, बॅकसाईड अटॅक त्यामध्ये पॉसिबल आहे पण फ्रंट साईड अटॅक त्यामध्ये पॉसिबल नाही. मेकॅनिझम जर लक्षात आलं नसेल तर बघा, पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. बॅकसाईड अटॅक का पॉसिबल आहे तर इथं बल्कीनेस जो आहे तो बल्कीनेस कमी आहे. हायड्रोजन ॲटम आहे त्या बल्कियर ग्रुप जे आहे ते बल्कियर ग्रुपच्या ठिकाणी नाहीत, त्यामुळे बॅकसाईड अटॅक पॉसिबल आहे. इथं या केसमध्ये जर बघितलं फ्रंट साईड अटॅकच्या केसमध्ये हा OH ग्रुप जो दिसतोय हा OH ग्रुप जर बघितलं तर फ्रंट साईडने ज्यावेळेस अटॅक करतो त्यावेळेस हा ब्रोमिन जो आहे तो ब्रोमिन बल्कियर असल्यामुळे हा OH ग्रुपला इझिली त्या कार्बन ॲटमवरती अटॅक करून देत नाही. म्हणून फक्त आणि फक्त SN2 रिॲक्शन मेकॅनिझममध्ये बॅकसाईड अटॅक हा पॉसिबल आहे. हे एक त्याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो लक्षात ठेवा. ठीक आहे. थँक्यू.